राज्य सरकारने जे राज्यभरातील कंत्राटदार आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी जी आहे ती इंजिनियर्स संघटनेकडून करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत मिलिंद भोसले सर आहेत. सर, काय नक्की मागणी केलेली आहे आपण राज्य शासनाकडे आणि काय इशारा शासनाला दिलेला आहे? नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अध्यक्ष व राज्य अभियंता संघटना अध्यक्ष. जवळपास 1.5 ते 2 लाख इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टरची संघटना आहेत. या महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग जवळपास 45,000 कोटी रुपये, इरिगेशनचे जवळपास 3,500-4 हजार कोटी रुपये, ग्रामविकासचे 11,000 कोटी रुपये, असे जवळपास 1 लाख कोटीचे कामं ह्या महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले आहेत. हे सर्व कामं लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेले आहेत. आता ह्या सगळ्या कामांची वर्क ऑर्डरसुद्धा प्रत्यक्षामध्ये झालेली आहे आणि हे कामं जेव्हा साईटवर चालू होतात, चालू झाल्यानंतरनं त्या साईटवरती विरोधी पक्षाचे माणसं असतात किंवा विरोधी जे गट असतो गावातला शहरातला, हे जाऊन ते कामं बंद पाडले जातात. 1-2दा बंद केले जातात. बंद केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर त्या बाबतीत प्रचंड मोठं नुकसान आहे आणि हे नुकसान सहन करणं सोपी गोष्ट नाही. बरी धरीसुद्धा नुकसान जरी झालं तरी 1-2दा ते जेव्हा सांगतात ते कॉन्ट्रॅक्टर ऐकतो, सगळ्या गोष्टी ठीक आहे, तरीसुद्धा गावातले 5-25 लोक एकत्र येतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला जीवेनिशी मारण्याचा प्रयत्न हे करतात. आणि त्यांचं जेव्हा शूटिंग केलं जातं कॉन्ट्रॅक्टरकडनं, शूटिंग केल्याची एखादी गोष्ट केली जाते, त्या कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी असतील किंवा जे कोण लेबर असतील, ह्या लेबरचा मोबाईल जागेवर फोडून त्याच्यातलं कार्ड काढून गायब करतात. हे अशा पद्धतीचं अत्यंत चुकीची वागणूक गावातले जे विरोधी माणसं आहेत किंवा विरोधी गट आहेत ह्या पद्धतीने केले, जेणेकरून ही शासनाची जी विकासाची कामं आहेत ही कुठल्याही पद्धतीने होऊ नये हा होरा ह्या सर्व लोकांनी ठरवला आहे, असं ह्याबाबत दाट संशय येतो. आणि ह्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये हे कंत्राटदार आणि त्यांचे कुटुंब, त्यांचे लेबर यांच्या जीविताला प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे. पण मग आपण आता शासनाला काय इशारा दिलेला आहे? कारण कामं बंद करण्याचा इशारा देखील आपण दिल्याच पुढे. शासनाने एवढ्या मोठ्या पद्धतीने कामं काढली ही अत्यंत अभिनंदन बाब आहे. हे विकास महाराष्ट्राचा होणं हे सुद्धा गरजेचं आहे. पण या विकासाला जर अशा पद्धतीची गुंडशाही आणि धुंडशाहीने जर वागणूक मिळत असेल तर हा महाराष्ट्राचा विकास 100% खुंटला जाणार आहे. या पाठीमागचं राजकारण काय असना, पण हे जे विकासाचे कामं करणार आहेत हे विकासक आहेत, हे कंत्राटदार नाहीत, हे विकासक आहेत. आणि विकासक स्वतःचा पैसा जेव्हा ह्या कामामध्ये घालतात आणि शासनाकडून देयकं मिळण्यासाठी सुद्धा वर्षानुवर्षे वेळ लागतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या सहन करतात. हे सहन करत असताना सुद्धा त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्यावर जीवित हल्ला होणं हे अत्यंत धोकादायक. ज्याप्रमाणे पत्रकार असू दे, ज्याप्रमाणे डॉक्टर्स असू दे, यांच्यासुद्धा जसा कायदा आहे की बाबा एखाद्याने हल्ला केला जाणीवपूर्वक तर त्याच्याबाबत गुन्हा दाखल होणं आणि संबंधित विभागाने त्याच्यावर कारवाई करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण कॉन्ट्रॅक्टर हा काय दिवसा कुठल्या साईटवर जात नसतो, कुठल्याही टायमाला कॉन्ट्रॅक्टर जात असतो. प्रत्येकाच्या घरात आता मोबाईल आलेला आहे. मोबाईलवरनं जरी कल्पना दिली की कॉन्ट्रॅक्टर साईटवर आले आहे तर तिथं गावातले 5-25 लोक एकत्र येतात आणि त्याला जीवानिशी मारण्याचा 100% प्रयत्न ह्या गेल्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीने वाढलेला आहे. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री, इरिगेशन मिनिस्टर या 6 मंत्र्यांना आम्ही दोन्ही संघटनेकडनं पत्र दिलेलं आहे की बाबा तुम्ही हे सर्व विकासाचे कामं करणार असाल तर तुम्ही हे सर्व विकासाचे कामं करत असताना कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मजुरांना प्रोटेक्शन देणं हे आपलं शासनाचं कर्तव्य आहे. त्याशिवाय हे कामं होऊ शकणार नाही. अशा पद्धती धुंडशाही असेल तर हे सर्व विकासाचे कामं फेब्रुवारी किंवा मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये एक राज्यस्तरीय आमची बैठक ऑनलाईन घेत आहोत आम्ही आणि यामध्ये हा मोठा इशारा शासनाला आम्ही देत आहोत. खरं तर शासनाचं म्हणजे कुठल्याही सरकार जे आहे ते विकास कामं करून आगामी निवडणुकांना सामोरं जातं. असं असताना जर एवढा मोठे कामं निघलेले आहेत मात्र ती बंद पडली जातात असा आपला आरोप आहे. तर मग शासनाच्याही लक्षात येत नाही का किंवा शासनाशी आपण या संदर्भातलं काही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी काही संवाद आपला झालेला आहे का? त्यांना निवेदन वगैरे आपण दिलेलं आहे का यापूर्वी? शासनाला आम्ही मागंसुद्धा देयकाच्या बाबतीत गेल्या 6 महिन्यापासून प्रयत्न आहेत. शासनाने विकासाचे काय कामं मंजूर करावं हे शासनाचा भाग आहे. त्यासाठी देयकाची व्यवस्था कशी करावी ही शासनाने, पण एवढे जेव्हा मंजूर करतात कामं, हे कामंसुद्धा तडीस नेणं हे शासनासुद्धा मोठं कर्तव्य आहे. आणि हे तडीस नेण्यासाठी फक्त शासन नाही, या शासनाच्या हाताखाली काम करणारे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याच्या सरकारी अधिकारी आहेत, त्यांनासुद्धा प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. कारण आज सरकारी अधिकारी कॉन्ट्रॅक्टर जेव्हा काम करतो, एवढी मारामारी झाल्यानंतर कुठलाही सरकारी अधिकारी त्या साईटवर जायला तयार होत नाही, कारण त्याच्यासुद्धा जीविताला प्रचंड मोठा धोका आहे. हा शासनाने ही गोष्ट विचारात घेणं गरजेचं आहे की जेणेकरून एवढा मोठा जर धोका निर्माण होत असेल हे तर विकासाची कामं मार्गीच लागणार नाहीत. आणि या मार्च एंड किंवा या फेब्रुवारीपर्यंत जर ही कामं विकासात नाही झालेत तर 100% आचारसंहिता लागणार आहे. ही सगळी कामं आचारसंहिता
आचारसंहितेमध्ये अडकली जातील आणि ह्याच्या सफर हे शासनाला सुद्धा तेवढ्याच मोठ्या पद्धतीने भरावं लागणार आहे आणि भुर्दंड कॉन्ट्रॅक्टरला फक्त ह्या झुंडशाहीमुळे हा निर्माण होणारा प्रेस होऊ शकतो अशी माझी शासनाला विनंती आहे. म्हणूनच शासनाला काल आम्ही सविस्तर 3 पानी पत्र दिलेलं आहे. त्यात सर्व कारण मीमांसा आपण स्पष्ट केलेली आहे. आपण पाहतोय की शासनाने जर का आम्हाला संरक्षण दिलं नाही किंवा त्या संदर्भातला कायदा दिला नाही तर राज्यव्यापी काम बंद आंदोलन जे आहे ते इंजिनियर्सकडून देखील करण्याचा इशारा संघटनेकडून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.